फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। समीरजी, 13 जानेवारी रोजी कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष नंतर उपनगराध्यक्ष पदाची निवड आहे 13 जानेवारी रोजी। काय मोर्चे बांधणी केली? नाही बघा, 13 तारीखला उपनगराध्यक्षांची निवड आहे, त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवकांची सुद्धा निवड आहे। त्याच्यामुळे उपनगराध्यक्षसुद्धा पालकमंत्री साहेबांशी बोललो, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांशी बोलल्यानंतर पालकमंत्री साहेबांचा देखील फोन आला की उपनगराध्यक्षाची निवडणूक भारतीय जनता पार्टी आमची पक्षाकडून आमचा उमेदवार आम्ही देऊ, त्याचप्रमाणे जो स्वीकृत नगरसेवक आहे तो सुद्धा पक्षाकडून जे नाव येईल ते देऊ। त्याच्यामुळे पक्षाकडून अजून नावं आलेली नाहीत, कारण आमच्याकडे पक्षाकडून नावं येतात आणि आपल्याकडे फॅक्स येतो आणि फॅक्स आल्यानंतर तशी उमेदवारी आपण जाहीर करतात। आमचे तालुक्याचे अध्यक्ष येतात किंवा आमचा जिल्ह्याचा नेता येऊन आम्हाला नगरसेवकांमध्ये बसतो आणि त्यांना सांगतो की उपनगराध्यक्षासाठी हे लढवणार आहेत आणि स्वीकृत नगरसेवक हे आहेत। त्याच्यामुळे तो पक्षाचा एक भाग आहे प्रोसिजरचा, त्याप्रमाणे ते पक्षाचं नाव आलं की तुम्हाला कळेलच। पण निवडणूक आपण उपनगराध्यक्षाला आपला उमेदवार उभा राहील एवढं 100% सांगतो। कणकवली शहर विकास आघाडीकडून सुशांत नाईक यांचं नाव पुढे येते, आपला उपनगराध्यक्ष असणार असा देखील दावा कणकवली शहर विकास आघाडी करते, काय सांगा? नाही, आता नेमके GR काय आला आहे तो मला पण देखील माहिती नाही। त्याच्यामुळे आमचे 9 नगरसेवक आहे, मेजॉरिटी आमची आहे। आता त्यांचे 8 नगरसेवक आहे। आता नगराध्यक्षांना मतदान द्यायचा अधिकार आहे का आणि त्यांना परत इक्वल झाली तर कास्टिंग होत आहे। जर असलं नगराध्यक्षांना एक मत द्यायचा अधिकार असला तर इक्वल होईल आणि इक्वल झाल्यानंतर जर कास्टिंग वोटचा वापर केला तर त्यांना 1 वोट होईल, म्हणजे 2 वोट त्यांना मिळतील। त्याच्यामुळे जर GR आला तर कदाचित त्यांचा होईल आणि जर तसा नसला तर आमचा होईल। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।